नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले, कारण स्वाद मसाले हे नेहमी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो। आणि आता तर संक्रांत येते, मैत्रिणीला काय वांदेव असा विचार करताय की नाही तुम्ही, म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले तुमच्यासाठी खास विशेष डिस्काउंट ऑफर, तेही 25 ते 30% हे मसाले 12 नग तुम्हाला फक्त आणि फक्त 180 रुपयाला मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या डिस्काउंट ऑफर मध्ये हे 12 नग तुम्हाला फक्त 84 रुपयाला मिळणार आहेत। तर यावर्षी संक्रांतीचा गोडवा या स्वाद मसाल्याच्या तडक्यासोबत साजरा करायचा। मग येताय ना मैत्रिणींनो स्वाद मसाल्याला भेट द्यायला। औंढी येथे ऊसतोडीत बिबट्याची 3 पिल्ले आढळली। वनविभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स कडून तातडीची कार्यवाही। औंढी तालुका शिराळा येथील शेतकरी विकास जालिंदर पाटील यांच्या शेतामध्ये ऊस तोडण्याचे काम सुरू असताना ऊसतोड मजुरांना अचानक बिबट्याची 3 पिल्ले आढळून आली। ही बाब लक्षात येताच तात्काळ औंढी गावचे सरपंच सुशांत पाटील यांनी वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांना माहिती दिली। त्यानंतर सह्याद्री वॉरियर्सचे संस्थापक प्राणीमित्र प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड, वनपाल अनिल वाजे व वनरक्षक रजनीकांत दरेकर यांना फोनद्वारे कळवण्यात आलं। माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड व रेस्क्यू टीम सदस्य नामदेव शीद, संतोष कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। तपासणीअंती बिबट्याची 3 पिल्ले असल्याचे निदर्शनास आले। यामध्ये 1 नर 2 मादी पिल्ल्यांचा समावेश आहे। सदर बिबट्याची पिल्ले ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षितरित्या एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आली। तसेच ऊसतोड मजुरांना बिबट्याबाबत कोणती काळजी घ्यावी, लहान मुलांची विशेष काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। ऊसतोड पूर्ण होईपर्यंत मजुरांसोबत घटनास्थळी उपस्थित राहून सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली। रात्री उशिरा परिसरात वर्दळ कमी झाल्यानंतर बिबट्याच्या पिल्लांना त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्यासाठी नियोजन करण्यात आलं। यासाठी त्या ठिकाणी कॅरेटमध्ये पिल्ले ठेवून विविध ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत। वन विभागाची टीम बिबट्या मादीवर सतत लक्ष ठेवून आहे। ऊसतोडीचे काम पूर्ण होईपर्यंत त्या परिसरात वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात राहणार असल्याची माहिती वनपाल अनिल वाजे यांनी दिली। या संपूर्ण कार्यवाहीत सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे सदस्य अक्षय डांगे, रणजित सातपुते यांच्यासह सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केलं।